किनारपट्टी स्वच्छ करण्याचा आपला जो मानस आहे तो आपण आज या 19 तारीखला पूर्ण केला आणि हे सगळं करण्यामागे आपले आदरणीय जय श्री माताजी. आज दिनांक 19/12/2025 दिवस 7वा. निर्मल नगरी गणपतीपुळे. आपली वशक्ती काय आज आपल्यासोबत नाही, सगळे पुढे गेले तर, कारण आज मलाच उठायला उशीर झाला होता. चला दिवसाच्या ब्लॉगमध्ये असंच राहा, बघत राहा काय होतं काय नाही ती. चला जय श्री माताजी. पाठीचं ध्यान संपलं आहे. दादा थोडा बाहेर आता. चला जय श्री माताजी. काही जण ऐकलं बाकी आपली युवा शक्ती आम्ही सगळं गेलो हॉलकडे. वेळेस कळायला की चहा झालेला आहे, तर चहाकडे थोड्या वेळात चहा प्यायला जायचा. कुठल्याही मार्गाने उतरतो आम्ही. आलो होतो चहा पिण्यासाठी. आपले मेंबर आपल्या आधी चहा प्यायला बसले देऊ. ए मामा मला चहा घ्या, बाकीच गायचं बघायचंच वरी बेल नाही. त्यानंतर चहा झाला आपला. बाकी सगळ्या मेंबर चहावर पेलाय. मग मेंबर बघितलं चहा पिला. आपले गणेश दादा कसा माहिती आपल्यासोबत नाही सध्या जास्त करून. बाकीचे दोन्ही युवा शक्तीकडे बसले कोपऱ्यात. जय श्री माताजी. आपली युवा शक्ती राजदादा आपले चहा पिण्यासाठी खाली आले होते. विराट दादा चहा कसा आहे? श्री माताजी. सर आपले लवकर जाऊन लवकर वापस आलेले आहेत. सर जय श्री माताजी. जय श्री माताजी. आम्ही हॉलून निघालो खाली, कारण काल थोडं युवाशीच काम वगैरे राहिलं होतं म्हणून आम्हाला उशीर झाला समुद्रावर जाण्यासाठी. कारण आज समुद्र सगळी साफसफाई करायला सगळे सहयोगी गेलेले आहेत. आम्हाला झाला उशीर. आम्ही झालो सरसर लवकर समुद्राकडे. युवा शक्ती चला जय श्री माताजी. सगळे वापस येत आहेत. आपले सहयोगी वगैरे आहेत, बाकीचे काय वर्कर्स लावलेले ते वापस येत आहेत. आपण जाऊ समुद्राकडे. आपण झाला उशीर. जय श्री माताजी. आपण समुद्राच्या कडेला आलो होतो. मातेचे पोस्टर बाग कसे लावले काय नाही. सहयोगी आहेत दादा. कचरा वगैरे गोळा करत आहेत. काय आपले दादा भेट तिथं. बाकीचे सहयोगी तिकडे आहेत. काही महिला सहयोगी ताई दादा भरपूर प्रमाणात कचरा गोळा करत आहेत. त्या साईडला दिसतं तुम्हाला गोळा करायला कचरा वगैरे. सहयोगी आले. आम्ही जरा कचरा गोळा करतो. तेवढा आहे थोडा सगळी साफसफाई समुद्र झाली पाहिजे. समुद्र किनारपट्टी स्वच्छ करण्याचा आपला जो मानस आहे तो आपण आज या 19 तारीखला पूर्ण केला आणि हे सगळं करण्यामागे आपले आदरणीय ट्रस्टी प्रवीण जावळकर, त्यामध्ये विकी साहेब यांचा पाठपुरावा आणि आपले सर्व सहयोगी बंधू भगिनी आणि आपले निर्मल नगरीचे कर्मचारी वृंद जे क्लिनिनेस अँड मेंटेनन्स कमिटीचं काम बघतात, ते अमोर राठोडची सर्व माणसं या अभियानमध्ये सामील झालेले आहेत. तर खरोखर हा उल्लेखनीय बाब एवढ्यासाठी सांगतो की गेल्या वर्षी ज्यावेळी ही आपण मोहीम राबवली त्याच्यापूर्वी आपण राबवत होतो, पण इंडिव्हिज्युअल लेवलला ते होत होतं, डिपार्टमेंट पूर्ण मर्यादित होतं. आज या कार्यक्रमामध्ये जवळजवळ सर्वच कमिटीने आपली नैतिक जबाबदारीने आपला हक्क समजून हे कार्य सगळ्यांनीच केलेलं आहे. तर खरोखर सगळ्यांसाठी आपण जोरदार टाळ्या इथे वाजवू. आपण अनेक गव्हर्नमेंटच्या हे आहेत त्यांना आपण आमंत्रित केलं होतं, पण वेळेअभावी ते येऊ शकले नाही. तर या स्वच्छतेचं महत्व अशासाठी आहे की आपण जर जिथे जाऊ तिथे कुठेही जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जाऊ, स्वतःपासून सुरुवात केली की अवेअरनेस वाढते. आधी आपलं स्वतः ते परिवर्तन झालं पाहिजे की आपण जे निसर्गाकडे घेतोय निसर्गाला आपलं काहीतरी चांगलंच देणं आहे आणि पुढच्या पिढीसाठी एक जतन होणं खूप गरजेचं आहे. जसं आता साहेबांनी सांगितलं की आपण भोगलेलं आहे, तरी पुढच्या इतर पिढ्या ज्या असणार आहेत त्या सगळ्यांना चांगलं परिवार मिळालं त्याची जबाबदारी आपल्याकडे आहे. आणि आता जे यंगस्टर्स आहेत त्यांनी हा अवेअरनेस अजून पसरवला तर, कारण की आता भारताची जर पॉप्युलेशन यंगस्टर जास्त त्यांनी जर अवेअरनेस जर उचलला तर काही होऊ शकतं. जर श्रीमाताजी म्हणतात की जे कार्य श्रीमंतांना अपेक्षित आहे लोकांचं ते युवाच जास्ती करू शकतात, त्यांना अपेक्षा तशा आधीच बोलले. तर सगळ्यांनी आपल्याला सुरुवात करा आणि या लढा स्वतःमध्ये लोकांना अवेअरनेस करत राहा. माताजी. पण आताच पाहिलं की सर्वांनी वैष्णववर देऊन सगळं समुद्र साफसफाई करायचं काय अभियान आहे काय नाही सगळं सांगितलेलं आहे. सगळं साफसफाई चालली आहे. आता आम्ही जातो मीठ पाण्यावर करतो. आता
समुद्रात जाता मस्त आंघोळ वगैरे करतो. आपली युवा शक्ती आहे समुद्रामध्ये, ती दिसायली ते सगळी आपली युवा शक्तीच आहे. माझ्या आधीच गेले तिथं, मी गेलो तिकडं. चला जयश्री माताजी भेट थोड्या वेळात. जयश्री माताजी आमचं सर्वांचं मीठ पाणी आंघोळ वगैरे झालेलं आहेत. सगळे आपली युवा शक्ती आपल्या सोबत आहेत. बाकीचे मेंबर आमच्या पुढे गेले आहेत. चला जयश्री माताजी. नाश्त्यासाठी आला होता. नाश्त्याला बघा किती गर्दी आहे काय नाही ते. नाश्त्याला फुल गर्दी आहे. गर्दी नाश्त्यासाठी सर सोबत रामपूरची सगळी कलेक्ट आहे. सर्वांना जयश्री माताजी. जी आपली युवा शक्ती नाश्ता करून चहा प्यायची. मला विचारलं सुद्धा नाही ह्यांना चहा प्यायचा म्हणजे तू नाही का त्याला बाकी चालू पण फुल गर्दी आहे. जयश्री माताजी आपले काका सापडले होते, कारण काल ते दिवसभर आपले सगळे गायब होते. आज दिसले तर काम चालू आहे यांचं. जयश्री माताजी आंघोळ वगैरे झालेलं आहे. लागतं वर्कवर आता. दादा इकडे आपले दादा इथं. दादा जयश्री माताजी. आता पोरं काय केलं काय नाही बघू आपण. सर्व सहयोगाचे सर्व जास्त प्रमाणे काम चालू आहे. जयश्री माताजी काकू टाकतो ना. जयश्री माताजी बघा श्रीरामपूरच्या आखीत माहिती आहे इथं आजी वगैरे. जयश्री माताजी एक कार्य करले दादा बघा तुम्ही. दादाचं कार्य चालू असतं. बाकीचे वर्क चालू आहे. सगळं रूम साफ. जयश्री माताजी. जयश्री माताजी. जयश्री माताजी. चला चला चला. सहयोगाचं आज चांगल्या प्रमाणे काम चालू आहे. दादा जयश्री माताजी. जयश्री माता इकडे. जयश्री माताजी. जयश्री माताजी. माताजी सर्वांना. तर अशा प्रकारे हे जे पेटे जे आहेत तो कपाट हे आम्ही असे ठेवत आहोत. तर हे आपले सुपरवायझर आहेत, त्यांच्या हातामध्ये काठी आहे. अशा प्रकारे आमचं काम चालू आहे. भरपूर पुपोडा झालेला आहे. आपल्या सगळ्या सहयोगी ताई झाडत आहेत. रूम सगळे चकाचक करत आहेत. हे रूम पहिलं बघितलं मी पहिल्या ब्लॉगमध्ये. आता बघू शकता कशी वाले काय नाही. एकदम स्वच्छ कर. एकदम स्वच्छ. आपले सुपरवायझरची ताकद बघू शकता तुम्ही. पाणी मध्ये भाई. हम फिलहाल टेंट में वायर बांध रहे दोरी. ठीक आहे. जयश्री माताजी. हाँ हिंदू की तरफ. हळूहळू. सर कुठल्या ड्युटीवर लागला आज? पेंटिंगवर लागला का? चला जयश्री माताजी. अशा प्रकारे युवा शक्ती हे बेसबन उठलत आहेत. काम चालू आहे. तर हे आपले सुपरवायझर जे आहेत ते भरपूर काम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो. आमचे सुपरवायझर गणेश दादा. मस्त मस्त मस्त. आपल्यासाठी पाणी गरम करण्यासाठी हिटर आलेला आहे मिनी, बघू शकता. योगा दादा, तुम्ही 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 काय करा माहिती का, व्हॉलंटियरसाठी एक दोन शब्द सांगा. व्हॉलंटियर सगळ्यात सर्वोत्तम काम करतात आणि त्यांना खूप खूप आशीर्वाद. जयश्री माताजी. जयश्री माताजी. आम्ही मग खाल्लेलं सामान जे होतं प्लंबिंगचं सगळं बाहेर काढून गाडी फुल केली. आता पहिले हे उतरायचं आहे, त्याच्या आधी पहिले दोन मोटर उतरायचे खाली. खालची आपल्या निर्मल नगरीची पाठी कमान आहे, त्या कमान कोकमची व्यवस्था लागलेली आहे इथं. बाकी सगळे आपले सहयोग आहे तिथंच. जयश्री माताजी. आपले नाना आले आहेत. नाना जयश्री माताजी. दादा आणि ओमा मागून स्कूटीवर येत आहेत. आम्ही चाललो पुढे. तर बघत राहा आपले कार्य कसं चालू आहे बघा. सगळे गणपतपुळी साफसफाई चालू आहे. तिकडे किचन टीम वगैरे चालू आहे. आणि आपले गणेश दादा आपल्या गणेश दादाने आपल्या सर्वांसाठी, कोणाची स्प्राईट, कोणाची टिंग, माझ्यासाठी काय आहे जिरा सोडा का, माझ्यासाठी जिरा सोडा आणलेला आहे. हां, आणि स्वतःसाठी ताक आणलेला आहे. 40 रुपयाचा ताक आमच्यासाठी 20 रुपयाचा. तरी आपले गणेश दादा, गणेश दादा सर्व, गणेश दादा इकडे बघा. धन्यवाद आणल्याबद्दल.
मग आमची मोठी वर भेटत खाली उतरायचं. यश माताजी निर्मल नगरच्या गेटच्या वरील जी निर्मल नगरची एंट्री आहे त्यावरील लाईटिंगचं काम चालू आहे चांगल्या प्रकारे. वर अजून दुसरं आपले युवा शिकते मेघराज सापडले आहेत आपल्याला. ए मेघराज, जय श्री माताजी. अजून काका आणि आपले दुसरे तानाजी भाऊ बी सापडले आहेत. भरपूर लांब आहेत त्यांची ड्युटी आज. कालचं जे काम होतं त्यांना आज बी चालूच आहे ती काम. काका किती वेळ लागेल? हो किती वेळ लागेल सर? आम्ही ठीक कर देता हो का? चला जय श्री माताजी. दादा कितनी देर लगेगी? हो दादा अभी देखते हैं. उत्कृष्ट युवा शिकती ओमकार आणि आपले सुपरवायझर सुपरवायझर चला लवकर. आपल्या काका जय श्री माताजी. टेक्चर सापडलेलं आहे कामाचं. सुपरवायझर सांगा टेक्चर कसं आहे. त्याला ब्लू प्रिंट म्हणतात. बंगल्याची प्रूफ सापडले सुपरवायझरला. काय कर माहिती का? हां हे जे सामान आणले सिमेंट त्यांनी. ओके सर. सगळे टॉयलेट हे टॉयलेट इथे टॉयलेट इथे टॉयलेट. ठीक आहे सर. बरोबर काय? बॅक साईड आहे आणि हा दोन रूम आहेत. इथे एक रूम आहे, इथे एक रूम होणार आहे. नाही बरोबर आहे. सर ते बरोबर आहे. चला जय श्री माता. दादा आज काय चालू आहे काम तुझं? असं आहे का? जय श्री माताजी. आपले दादा जय श्री माताजी. काय चालू आहे कार्य आज? आज काय चालू आहे कार्य? आज इथली साफसफाई चालू आहे. काही साठवण चालू आहे. हां सकाळपासून माती वाळू सगळं हलवलं आहे. अच्छा चला साईटिंगचं काम आमच्याकडे आहे. असं आहे का? चला जय श्री माताजी. सर्वांना जय श्री माताजी. आज आपण इकडे समुद्राच्या कडेने काम करणार आहोत. तर आम्हाला काम दिलेलं आहे ते ड्रायव्हर लोकांसाठी संडास बाथरूम बनवायचे आहेत. त्यासाठी आम्ही आता साहित्य सोबत आणलेलं आहे. संडासचे भांडे आणि ते मिस्त्री जे आहेत ते येत आहेत थोड्या वेळात. तर त्याच्यानंतर बाकीचं काम जे आहे ते आम्ही दाखवू तुम्हाला हळूहळू. ओके जय माताजी. आपलं काम वगैरे दुपारपर्यंत झालेलं आहे. इव्हन दादा झाडाला पाणी वगैरे द्यायला ते त्यांचं झालेलं आहे. आता त्याला करता जेवण चालू झालेलं आहे. चला जय श्री माताजी. 10, 11, 12, 13 ठीक आहे टाकलीच गेलीच पोरं. दुपारचं जेवण झालेलं आहे. आपली काही ती गाडी घेऊन यायला हॉलकडे आता आम्ही दोघं चाललो हॉलकडे. आम्ही 4 जण मिळून आपले गणेश दादा, मी, ओमा, आपले भाऊसाहेब मिळून आम्ही जाणार 4 जण गणपतपुळ्याला. आता बाकीची वाशिक कुठं आहे ते आम्हाला काय माहीत नाही. आवडता गणपतपुळ्याला जातो. चला जय श्री माताजी. चला जय श्री माताजी. तयारी वगैरे झालेली आहे चांगल्या प्रकारे. आपले गणेश दादा, आपले भाऊ म्हणतात मग आम्ही चाललो सगळे गणपतपुळ्याला. चला जय श्री माताजी. भेटू गणपतपुळ्यामध्ये. आपण सध्या गणपतीच्या मंदिर स्वयंभू गणपतीच्या मंदिराला आलो आहोत. वरच्या गणपतपुळ्यामध्ये आहोत. तिकडे समुद्र वगैरे दिसतं असलं तुम्हाला दिसेल लांबच खा तिकडे. आपली वाटली साईड का? चला जय श्री माताजी. तर हे स्वयंभू गणपती एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. एकदन्तं चतुर्हस्तं पाशाङ्कुशधारिणं वरदं च वरदं हस्ते विभ्राणं मुष्करोजनं रक्तमम्बोदरं शूर्पकर्णकं श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देवे नमो नमः. जय श्री माताजी. आता स्वयंभू मंदिरावरून आम्ही निघालो खालच्या मंदिरावर. आपले सुपरवायझर कुठं आहे? सुपरवायझर सोबत असल्यामुळे चला आता. चला जय श्री माताजी. राम. मोठा
जय श्री माताजी. आता सध्याच्याला आपण समुद्राजवळच्या मंदिराजवळ आलो आहोत, गणेश मंदिराचा गंपतपोळ्यामध्ये. चला आपले युवाशी दोन सोबत आहे, आपले काही आता मागं राहिलेले आहेत. मंदिर बघू शकता कसं आहे काय नाही ते एकदम मस्त आणि म्हणजे. चला जय श्री माताजी. आपला जय श्री जय श्री माताजी. खालच्या मंदिरावर 10 मिनिटं बसलो आम्ही. अरे आपली युवा शक्ती इकडे. जय श्री माताजी. जय श्री माताजी. निघतो आता काही सेकंदामध्ये. जय श्री माताजी. आता आपले सगळे सहयोगी सोबत आपले युवा शक्ती सोबत आहेत आपल्या, आणि निघालो आता डायरेक्ट गणपतपोळ्यावर. इथे का कुठे थांबायचं नाही, गणपतपोळ्यावर जायचं आता. दोघं जण पुढे आहेत, आम्ही दोघं महागाव. बाकीची युवा शक्ती काय सोबत आलं नाही, त्यांना वेगवेगळं जॉब होतं, तुम्ही काम चालू होतं साईडवर तुमच्या. चला जय श्री माताजी. जय श्री माताजी. आता आपले जे युवा शक्ती आहेत आपले राहिलेले 10-12 जण, त्यांसाठी आपले आश्रम देऊ, कारण ते आपल्यासोबत आले नव्हते. त्याला आश्रम भेटलं आहे. चला जय श्री माताजी. चाललो गणपतपोळ्यामध्ये. चाललो आपण. चला जय श्री माताजी. आपण काय केलेलं, आपण आईस्क्रीम जे आणलेत आपली युवा शक्ती ते आपल्या दत्ताभाऊ सोबत घेऊन द्यायचं आहे. चला तुम्ही जावा. आपल्या निर्मल नगरीची साफसफाई असं भरपूर चांगल्या प्रमाणात चालू आहे. आपले जेवढे काकू आहेत तेवढं नंबर एक असं पाल्ला काढले हे पावकडून बघू शकता आपण. काम चांगलं प्रोग्रेसमध्ये लांबपर्यंत आलेलं आहे. लाईटिंग सगळं आपल्या निर्मल नगरीमध्ये लाईट होऊन जाईल सगळी. भरपूर काम राहिलेलं तरी पण दादांनी भरपूर करलेलं आहे. चला जय श्री माताजी. हे आपण थांबा, हे आपण आणलेली आईस्क्रीम अशा प्रकारे खात आहेत आणि मनस नाही तर तुम्हाला आईस्क्रीम आणि ठेवली आम्ही जवळ. हो चला ठीक आहे. जय श्री माताजी. असं एन्जॉय करा. जय श्री माताजी. आत्ताच जस्ट चहा वगैरे प्याला, आता डायरेक्ट जातो मीठ पाणी वगैरे करतो, कारण दुपारून तर आपण गणपतपोळ्याला गेलतो. कारण सकाळी जेवढं काम होतं आपल्याला ते सगळं आम्ही उरकून ठेवलं होतं आमच्या टीमने. दुपारून आमच्या टीमला काय वगैरे काम वगैरे एवढं नव्हतं, पण आम्हाला परवानगी भेटली होती गणपतपोळ्याला जायची. आम्ही जाऊन आलो, कारण पुन्हा आता पूजाचं वगैरे चालू झाल्यास पुन्हा काय जाण्याचा भेटतच नाही, कारण कामाचं वगैरे लोड असते. बघू आता बाकीची युवा शक्ती कुठं आहे, तर वेगवेगळे सगळे पॉईंटवर गेले आहेत. आता मीठ पाणी करण्यासाठी सगळे जमतील, बघू तेव्हा भेटतील का. चला जय श्री माताजी. समुद्रावर आलो. समुद्रात येऊ बघा, पाणी भरपूर मध्ये गेलेलं आहे, 100-200 मीटरमध्ये गेलेलं आहे. सूर्य भरपूर चमकायला लागला आहे. लाट्याचा आवाज वगैरे. आपले 2 जण मेंबर सापडले आहेत, दत्ताभाऊ आणि गणेशदादा सापडले आहेत. चला मीठ पाणी वगैरे करून घेऊ. जी आपले उत्कृष्ट युवा शक्ती मेघराज आपल्याला सापडले आहेत. रोज नित्य नेमानं समुद्रावर जवळ येतात, तेव्हा शिपला गोळा करतात. प्रोटोकॉल माहित आहे का? हा धाम दमानी. आणि दुसरे आपले तानाजी दादा, ते बी तर हे चालू आहे. इकडे बघा, असाच विषय आहे. चला जय श्री माताजी. आता मीठ पाणी वगैरे झाले, सगळे झाले. तर युवा शक्ती 1-2 युवा शक्ती बी सापडलेत. आता डायरेक्ट जातो हॉलवर. काही वेळामध्ये ध्यान वगैरे चालू आहे, जरा लवकर जातो, जरा चांगला जो फ्रेश वगैरे होता जाऊ ध्यानाला. चला जय श्री माताजी. गणपतपोळ्यामध्ये हा जय श्री माताजी. विरोध का दिवसभर लय थकलो का? युवा शक्ती प्लस आपले काका दिवसभर झाला आपल्यापासून जुदा होते, आज सापडले तर आता काय मीठ पाण्यात चाललो का. चला जय श्री माताजी. 2 अजून युवा शक्ती सापडले आहेत. ननो काय शर्मा काय नाही 1+1 इथे येत नाही का. चला जय श्री माताजी. चाललो आम्ही. जय श्री माताजी.
सर्व आपली युवा शक्ती आपल्या सोबत आली आहे. ध्यानासाठी जायचं आहे आपल्याला. सर्व युवा शक्ती आता गोळा झालेत. बाकी दोघं तिघं महाग आहेत. चला जय श्री माताजी. सेंटर सगळं संपलं आहे. आपल्या सहजीविता येत आता जात आहे. युवा शक्ती मेघराज आज प्रसाद वाटत आहेत. जय श्री माताजी. ध्यान संपलं आहे. आम्ही जरा चालला मेडिकल कॅम्प कर. आपल्या एक जणाला गोळ्या वगैरे द्यायच्या होत्या. आपल्यासोबत 3 युवा शक्ती आहेत आपली. चला जय श्री माताजी. तो आला ना भाऊ. आपले सूरज धावारे डॉक्टर सर्व पेशंटला आपल्या देत आहेत. तुम्हाला काय दिलं आहे सरजी? दिले का? चला सच में डालूंगा मैं. जय श्री माताजी. तुम्हाला काय झालं? मला ठीक आहे. खुश मिसाच आपले युवा शिकते आहेत. दादाला उद्या सकाळपर्यंत सगळं क्लिअर केलं जाईल. कारण आपल्या युवा शक्तीची खास आवश्यकता आहे. कारण आता लवकरात लवकर पूजा आपली चालू होईल. आपल्या दत्ता भाऊला दुपारच्याला मारतूर घुसला होता. इंजेक्शन द्यायची तयारी चालू आहे. आपले डॉक्टर सुरदावर इंजेक्शन देत आहेत. माताजी मेडिकल कॅम्प मधलं काम तर सगळं संपलं आपलं. सगळ्याला गोळा वगैरे दिल्या. आता लावता रे जेवायला. जेवण वगैरे करायचं आहे. चला जय श्री माताजी. आपल्या मोठ्या किचनचं काम संपलं आहे. आता वरच्या साईडला जेवायचं व्यवस्था सुरू झाली आहे. आता होऊ शकता आपण. चला जेवण आलेलं आहे. आपली वस्ती आपल्यासोबत आहे 2. बाकीची युवा शक्ती भरपूर लांब बसलेली आहेत आपल्यापासून. आपले युवा शक्ती आपल्या सापडले आहेत. जय श्री माताजी. आज सगळे शिफ्टिंग झालेली आहे आणि आज डायनिंग हॉल इकडे वरती शिफ्ट झालेला आहे. इथं जेवण एकदम मस्त आहे आणि एकदम जागा पण खूप मोठी आहे. थांबा जागा दाखवतो तुम्हाला मी. जागा कशी आहे कसं चाललं बघा आता. युवा शक्ती काय सांगताल व्हॉलेंटिअरला? व्हॉलेंटिअर एवढं सांगते प्लीज कॅरी पास. दादा व्हॉलेंटिअरसाठी काय सांगणार आहोत तुम्ही? आपण इथं आलोय सेमिनारला. तुम्हाला माताजींनी इथं बोलवलंय व्हॉलेंटिअरसाठी. दैवी कार्यात तुम्ही सगळे सहभागी व्हा. टाइमपास करू नका. रूल्स फॉलो करा सगळ्या गोष्टीचे. जे आपले इथे रूल्स लावले ते फॉलो करा सगळे आणि काम करा. पेशन्सचा आनंद घ्या. जय श्री माताजी. महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध तबलावादक आपले गणेश दादा परळीचे आपल्यासोबत आहेत. गणेश माताजी आता पूजा लवकर जवळ आलेली आहे. तुम्ही व्हॉलेंटिअरसाठी काय सांगचाल? व्हॉलेंटिअरसाठी इथं येणारा प्रत्येक सहयोगी आणि प्रत्येक व्हॉलेंटिअर हा ड्युटीतून काम केलं पाहिजे आणि पूजेचा आनंद घेतला पाहिजे. कार्य पण केलं पाहिजे आणि आनंद पण घेतला पाहिजे. ही सर्वांना मनापासून इच्छा आहे काम करण्याची. जय श्री माताजी. जय श्री माताजी. दादा जय श्री माताजी. आप वॉलेंटियर वैसे आए हैं? आता जो पूजा होने वाले उन वॉलेंटियर जो आने वाले उनको क्या करना चाहिए? जय श्री माता. सबसे पहले मैं ये बोलना चाहूँगा कि जो लोग अभी तक यहाँ तक नहीं पहुँचे हैं तो उन्होंने काफ़ी कुछ खो दिया है, क्योंकि हम ऑलरेडी 5-6 दिन से सामूहिक रूप से कार्य कर रहे हैं। तो जो सामूहिक रूप से कार्य कर रहे हैं उसमें आनंद की प्राप्ति हो रही है, और जो साथ में हम जो ध्यान कर रहे हैं चैतन्य की प्राप्ति कर रहे हैं, तो मुझे लगता है उन्होंने काफ़ी कुछ खो दिया है। लेकिन फिर भी जो लोग यहाँ पे आना चाहते हैं उनके लिए मैं कहना चाहता हूँ कि बिल्कुल वेलकम, आप आइए। और अभी भी काफ़ी कुछ जो है काम बचा है, और मुझे लगता है कि आने वाले टाइम पे आप लोग हमसे ज्वाइन करेंगे तो और सामूहिक रूप से कार्य करने में और अच्छा लगेगा। जय श्री राम। चला जय श्री राम। कार्य अजून चालू आहे, बरोबर 10:30 वाजले ना, एकदम चालू आहे, जे लोक जवळ आहे। जय श्री माताजी, रात्रीचे 10:30 वाजत आहेत, तरी आपले दादा रोडला पाणी देत आहेत, पूजा जवळ आलेलं आहे, दादाचं वर्क प्रेशरमध्ये चालू आहे। दादा जय श्री माताजी। जय श्री माताजी, आजचा ब्लॉग इथे संपन आणि रात्रीचे 10:30-11 वाजत आहेत। आज दिवसभर तेवढं काय कार्य केलं नाही, दुपारपर्यंत सुट्टी होती आपल्याला, गणपतपुळा वगैरे गेला, फिरून आला, किंवा शेतला खायला वगैरे आणलं, सगळं झालं। आजचा उद्देश असा एक सांगायचा मुद्दा आहे
की आपले व्हॉलेंटियर म्हणा, सहयोगी ताई दादा जेवढे कोणी गंमत पडले येतील निर्मल नगरीमध्ये पूजा हवनसाठी वगैरे, जे आपण जे कचरा वगैरे करतो, घाण करतो, बाथरूममध्ये जायचं पाणी वाचायचं नाही वगैरे, बाथरूमच्या बाहेर चिखल घेऊन जायचा, रूमावर आपल्या गादीवर कचरावर जे करतात ते करू नका. आपल्या घरासारखं आहे म्हणून आहे. चला, जय श्री माता. जय श्री महाराज.